मित्रांनो, आज बनवलेला मटन मसाला, मटन रस्सा म्हणा किंवा मसाला, अगदी थपथपीत, कमी साहित्य, कमी वेळात आणि झणझणीत. तर आजची ही रेसिपी चला बनवायला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आज आणलंय आम्ही मस्त असं अर्धा किलो मटन. तर अगदी मटणाचं काय करायचं, कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने काहीतरी बनवूया. तर बघा, मी हे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले, कापून घेतले, म्हणजे आपल्याला जेवढे पीस पाहिजेत तेवढे असे कापून घेतले आणि जे आवडीचे पीस आहेत तेच घेतले. तर मटण आपण 5 मिनटं बाजूला ठेवूया. अगोदर आहे ना, आल्याचा तुकडा आणि लसूण घेतली आहे बघा, हे असं मस्त बारीक करून घेऊया. इथे आहे ना, आपल्याला आलं आणि लसूण जास्त बारीक करायची नाही आहे, जाडसरच ठेवायचे. तर बघा, आपलं हे जाडसर कुटून झालेलं आहे. आता जे आपण मटण धुवून घेतलंय, ह्या मटणाला आलं आणि लसूण हे असं मस्त लावून घ्यायचे. नंतर बघा, आपण हळद टाकून घेऊया. आता हे आपण आहे ना, छान असं मिक्स करून एक 15 ते 20 मिनिटासाठी आहे ना ठेवून देऊया. मटण असं मुरलं ना की त्याची चव अप्रतिम येते. इथे बघा, आपण मिठाचा वापर अजून केलेला नाही आहे. इथे बघा, चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे. मीठ आहे ना, मटणाला जर अगोदर लावलेलं असेल ना तर ते मटणामध्ये छान असं मुरतं आणि त्याची चव अप्रतिम येते. तर इथे आपण मीठ, हळद, आलं आणि लसूण फक्त असं लावून एक 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला करून ठेवूया. पंधरा ते 20 मिनिटं ठेवून झाली आहेत मटणाला. बघा, मस्त असं पाणी बाजूला छान असं सुटले. तर अगोदर आपण हे मटण आहे ना हलकंसं फ्राय करून घेऊया. पॅन बघा आपला छान तापलाय. तेल टाकूया. तेल आहे ना, आपण सगळीकडे पसरून घेऊया, कारण मटण आहे ते चिकटण्याची शक्यता आहे. आता बघा, मटण जे आहे आपण मस्त असं टाकून घेऊया. आता बघा, जे मटणाला सुटलेलं पाणी होतं ना ते सुद्धा आपण याच्यातच टाकून घेणार आहोत आणि मस्त असं मटण आपण फ्राय करून घ्यायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते, कमी साहित्य आणि कमी वेळात बनणारं हे मटण आहे. बघा, गॅसची फ्लेम सुद्धा आहे ना फुल ठेवलेली आहे मी आणि मस्त आपल्याला हे असं मस्त फ्राय करून घ्यायचे. हलकासा स्मोक सुद्धा द्यायचे. आता हे पाणी जे झालेलं आहे ते आपल्याला पाणी सुकेपर्यंत असं मस्त फ्राय करून घेऊया. हलकं हलकं बघा, मटण आपलं कलर बदलत चाललेलं आहे. जितकं खमंग आपण परतवू ना तितकं त्याला खमंग स्वाद येणार आहे. आणि खाणारे खवय्ये असतील ना तर बनवण्यामध्ये खरंच मजा असते. आणि तुम्ही इतक्या छान छान कमेंट लिहिता की खरंच बनवण्यासाठी ना खूप आनंद होतो. एखादी आपण ज्यावेळेस नवीन काय ट्राय करत असतो. मटणातलं बघा, आपण पाणी पूर्ण आटून देऊया, तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया. इकडे बघा, मी एक कांदा घेतलाय. कांदा अगदी उभा उभा मी कापून घेणार आहे. इकडे मी लसूण
मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलाय, तोही असा बारीक करून घेते. अगोदर आपण मटणाला आलं आणि लसूण लावून घेतली होती. आपलं मटण सुद्धा बघा छान असं फ्राय झालंय. साहित्य बघा आपल्या इकडे तयार आहे. आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहे. इकडे घेतला एक कांदा आहे, थोडंसं पण चवीनुसार मीठ, कारण आपण मटणाला मीठ लावलं आहे. इकडे शलाका ऑल इन वन आपला घरगुती मसाला, एक टॅमॅटो मी किसून घेतला आहे. इकडे बघा आपण आलं लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे. आता मी हे झटपट होण्यासाठी कुकरमध्ये बनवते. मला एका ताईने सजेस्ट केलं होतं की मागच्या वेळेला मी जो व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही मटण कुकरमध्ये बनवून दाखवा. तर आज बघा कुकरमध्ये बनवते. कांदा बघा छान असा कुस्करून घेते. कांदा आपला फ्राय होताना थोडेसे गरम मसाले सुद्धा आपण टाकून घेऊया. तर गरम मसाल्यामध्ये म्हणाल तर मी लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि छोटासा तेजपत्ता घेतला आहे. तेजपत्त्याचा एक सुगंध आहे ना, हा पदार्थाला खूप छान येतो. कांदा आपल्याला आहे ना लालसर करून घ्यायचं. इकडे आपलं मटण सुद्धा बघा फ्राय होत आहे. आपण ज्यावेळेस इकडे बनवतोय त्यावेळेस मटणाचा गॅस आपल्याला बंद करायचा नाही, तर ते वातड होईल. कारण जर असं आपण मटण फ्राय करून बाजूला ठेवलं तर नंतर ते शिजताना नाकी न होईल, ते शिजणार नाही. म्हणून काळजी घ्यायची आहे. ते पाणी सुकेपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचा आहे. आता जे आलं लसूण आणि मिरची आपण ठेचून घेतली आहे ते सुद्धा टाकून मस्त असं फ्राय करून घेऊया. कांदा आपला मऊसर पटकन होण्यासाठी थोडंसं मीठ घेतलंय, तेही टाकून घेते. आता बघा आपला कांदा हलकासा असा लालसर होत आलाय. आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेते. आता आपला घरगुती मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे. मसाला आपल्याला किती पाहिजे हा आपल्या आवडीनुसार वापर करायचा आहे. लगेचच बघा टॅमॅटोची जो मी किसून घेतलेला आहे तो टाकून घेते. मंडळी, मी इथे धना जिरा पावडर वगैरे कोणतंच काही वरून टाकत नाही आहे, कारण आपल्या शलाका ऑल इन वनमध्ये सगळे मसाले आहेत, त्याच्यामुळं वरून काहीच टाकत नाही. थोडंसं आता पाणी टाकूया आपण. पाणीसुद्धा बघा जे आलं लसूण आपण ठेचलं होतं तर तोच खलबत्ता धुवून घेतलेलं पाणी आहे. फोडणी बघा खमंग अशी बसलेली आहे. मसाला बघा आपला अगदी मस्त झाला आहे. तेल बाजूला सुटलेलं आहे. मटण फ्राय करत ठेवले बघा, गॅस चालू आहे. आता हे मटण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि ह्या मसाल्यामध्ये ना मस्त असं आपल्याला मटण फ्राय करून घ्यायचे. ह्यानी काय होणार आहे, मटणाची चव आहे ना अगदी दुप्पट वाटणार आहे. मंडळी, ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हेही सांगा. आता बघा मी गॅसची फ्लेम आहे ना स्लो करणार आहे. 1-2 मिनटं आपण झाकण ठेवूया, म्हणजे मटणाला असं मस्त पाणीही सुटेल. 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. आणि आता गॅसची फ्लेम फुल करते बघा. आपलं मटण छान असं फ्राय झालंय. आता इथे आहे ना मी गरम पाण्याचा वापर करते. ज्या भांड्यात आपण मटण फ्राय केलं होतं ना त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं, म्हणजे सगळं तेल आणि मसाला जो राहिलेला असेल तो असा मस्त आपल्याला याच्यामध्ये मिक्स करता येईल.
मस्त आपण हे असं व्यवस्थित फ्राय करून घेतलंय. त्याच्यानंतर पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिळून आलेलं आहे. आता बघा गॅसची फ्लेम मी स्लो करून ठेवली होती. कुकरला झाकण लावूया आणि पहिली शिटी झाल्यानंतर पुढच्या 2 शिट्या आपण स्लोमध्ये करून घेऊया. आता बघा गॅसची फ्लेम फुल करते. बघा 1 शिटी आपल्याला फुल द्यायची आहे. मटण शिजण्यावरती आहे. आपलं मटण कोवळं जर असेल तर 3 शिट्यामध्ये शिजतं आणि आपला कुकरही जर तसा पाहिजे. माझ्या कुकरला बघा 2 ते 3 शिट्यांमध्ये मटण छान शिजणार आहे. पहिलं मी थोडंसं फ्राय करून सुद्धा मटण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मटण शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे. गॅस बंद करून बघा 10 मिनटं झालेली आहेत. हवा पूर्ण निघून गेली आहे. आहा, एक नंबर. सुगंध म्हणाल ना तर अगदी जबरदस्त. रंग बघा अगदी उठून आलेला आहे. कुठलेही मसाले, हायफाय मसाले नाही किंवा वाटणाचा वापर न करता आपण हा झणझणीत मटण मसाला बनवलेला आहे. तर वरून फक्त आहे ना आपण कोथिंबीर टाकूया. खरं म्हणाल ना, इथे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की इथे पाण्याची गरज आहे तर तुम्ही अगदी गरम करून थोडंसं पाणी टाकून घ्या. आम्हाला हा एवढा रस्सा पुरेसा आहे. त्यात आपण काढून घेऊया. आपण आता मटण काढून घेऊया. मंडळी, आज बनवलेला झणझणीत मटण मसाला अगदी वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत कोणी असा बनवला नसेल, पण तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. आपण मटणसुद्धा शिजलंय की नाही बघूया. बघा मटण किती छान शिजलंय आणि आपण आज कुकरला पण शिजवलेलं आहे. तर आजची ही रेसिपी आणि आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवर्जून सांगा. थँक्यू.